नमस्कार मंडळी, कशा आहात सगळ्या? शकल दिवस असाल, मस्त असाल. मी वर्षा खूप दिवसांनी तुम्हा सर्वांचं एका ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत घेत आहे. तर आज आहे गुरुवार आणि खूप दिवस झालं मला ब्लॉग शूट करता नाही आले, कारण की घरी पाहुणे आले होते. त्याच्यामुळं 8 ते 15 दिवस झालं काही ब्लॉग शूट नाही करता आला. आरोग्य शाळेमध्ये एक मस्त मातृपितृ दिवस साजरा केला होता, सेलिब्रेशन. तर त्याचे छोटे छोटे काही क्लिपा घेतलेले आहेत. आम्ही लग्नाला गेलो होतो, सो त्याच्यासुद्धा छोटे छोटे क्लिपा घेतलेले आहेत. जशा जमतील तशा शिवरात्रीच्या सुद्धा महाशिवरात्रीच्या सुद्धा छोटे छोटे क्लिपा घेतलेल्या आहेत. त्यासमोर तुम्हाला सगळं याच ब्लॉगमध्ये बघायला भेटतील. आज गुरुवार आहे, म्हटलं चला मस्त अशी पूजा करावी, कारण की मला महाशिवरात्री दिवशी सगळे देव क्लीन नव्हते करता आले, कारण की घरामध्ये पाहुणे रावळे असतात ना, मग पूर्ण प्रॉपर मला वेळ देता नाही आला. त्याच्यामुळं मी पूजा तशीच केली होती. तर म्हटलं आता गुरुवार आहे तर सगळे देव क्लीन केले, मंदिर क्लीन केलं, सगळ्या मूर्त्या छान स्वच्छ धुतल्या, देवांचे वस्त्र छान धुतले आणि मस्त अशी पूजा केली. आणि मला सादर संगीत पूजा करण्यासाठी मला कमीत कमी 2 ते 2.5 तास लागतात. मला गडबडीत पूजा करता येत नाही. त्याच्यामुळे म्हटलं चला आज गुरुवार निवांत वेळ आहे. आरोही शाळेत गेलेले, यांचा डब्बा करून दिलेला आहे, त्याच्यामुळे मला निवांत वेळ भेटतो पूजा करण्यासाठी. प्रसादासाठी शिरा केला होता स्वामींसाठी, सो मस्त अशी पूजा केली. डाळात हळदीचं लेपन केलं, उंबरट्याचं पूजन केलं. आणि उद्या दुर्गाष्टमी होती, सो त्याच्यामुळं मग आज आणि उद्या दोन्ही होऊन जातं. आणि मला दुर्गाष्टमी दिवशी दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा होता, पण आपला मासिक धर्म आला त्याच्यामुळे मला तो करता नाही आला. कारण की याच ब्लॉगमध्ये मी पूजा त्याची तुम्हाला सांगणार होते. तर नेक्स्ट म्हणजे आत्ता जी पौर्णिमा येईन का मी तेव्हा करेल, सो तुम्हाला मी नंतर नक्कीच दाखवेल. नमस्कार. सो खूप दिवसांनी मी ब्लॉग शूट करत आहे. आज खूप दिवस झाले ब्लॉग काही शेअर करता आला नाही. मम्मी पप्पा म्हणजेच माझे सासू सासरे इकडे आले होते, लग्न होते त्यासाठी. सो आज सुद्धा ते बाहेर गेलेले आहेत, त्याच्यामुळे मला काही ब्लॉग शूट करता येत नव्हते. आणि बाकीचं आरोहीचे पण एक्झाम सुरू आहेत, ज्यात उद्यापासून होणार आहेत. त्याच्यामुळे तिचा अभ्यास वगैरे घेत होते. आणि आत्ता ती बघा, ती अभ्यास करत कशी झोपी गेलेली आहे. आणि म्हणजे तसं तिचं फर्स्ट वर्ष आहे आणि कोणत्याही गोष्टी आपण पहिल्यांदा करतो ना, तेव्हा थोडंसं टेन्शन वगैरे येतं. तिला म्हटलं जो ती लोड घेऊ नकोस अभ्यासाचा, तो एक झोप घे आणि नंतर मग बाकीचा अभ्यास कर. सो आता मी तुम्हाला दाखवते कशी झोपली ती. सो तिची लुंगी पांघरून झोपली, तिकडं अभ्यास करत होती ती. मी पडदा लावून घेतलेला आहे. आणि बेडरूममध्ये नवीन एक गोष्ट ॲड झालेली आहे, तो म्हणजे हा बेड. सो कपडे मी बाहेरून आणून ठेवले आहेत, घड्या घालायचे आहेत. म्हटलं ते झोपली आहे, झोपूयात. सो त्याची फेवरेट डॉलसुद्धा तिने तिकडे ठेवलेली आहे. नंतर मी डिटेल तुमच्यासोबत एकदा व्लॉग शेअर करणार आहे, जो की होम टूरचा आहे. त्याच्यामध्ये डिटेल तुम्हाला गोष्टी, बेडरूमचा लुक चेंज झालेला, त्याच्याबरोबर किचनचा लुक चेंज झालेला, सगळं नंतर तुम्हाला मी सांगेनच. सो आणि आता मी संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी लगेच करून घेणार आहे आणि स्वयंपाक करणार आहे. या ठिकाणी मी भाजी करणार आहे, बटाटा आणि हरभरे जे असतात ना, सो त्याची. मी सकाळी उसळ बनवली होती दुपारी आरोहीसाठी ही, तर त्याचंच मी भिजत घातलेलं होतं. सो आणि आता मस्त मस्त प्युरी झालेलं आहे, चमचमीत. आणि भाजी करून घेते मी, चपाती. आणि त्यांना पण गुरुवार असतो, म्हटलं खूप दिवस झाले ब्लॉग शेअर केला नव्हता, आज शेअर करावा. दुसऱ्या चॅनलचे पण व्हिडिओज शूट करत असते, त्याच्यामुळं खूप छान छान रेसिपीज असतात त्या चॅनलवर. नक्की जाऊन चेकआउट करा, लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की देते. सो आणि ह्या ट्रेनमुळे कित्येक वेळेस मला व्हिडिओ शूट करताना, आवाज देताना मला व्हिडिओ स्टॉप करावा लागतो. अरे कहना क्या चाहते हो. आणि आता संध्याकाळी रिटर्न येणारे ट्रेन असतात ना, त्याच्यामुळे खूप 5-5, 10-10 मिनिटाला ट्रेन येतात. आता 2 in 1 ट्रेन इकडून पण आलेले आहे आणि तिकडून पण चाललेले आहे. सो हा नजारा दररोज पाहायला भेटतो. आणि हॅशटॅग संध्याकाळचं वातावरण. सो पटकन आता भाजी ऑलमोस्ट झालेली आहे. मसाला भात लावते, एकीकडे चपात्या वगैरे करून घेते. आणि आता उन्हाळा सुरू होत आहे, त्याच्यामुळे काही रुटीन बदललेलं आहे, चेंज केलेलं आहे.
आणि वाढत्या तब्येतीकडे थोडंसं लक्ष, कारण की हिवाळ्यामध्ये ना बघा वॉकिंग करायला चालायला जायला थंडी वाजत होती म्हणून आम्ही बंद केलं होतं. आता डबल सुरू केलेलं आहे. त्याच्यामुळे लवकरच जेवण, शक्यतो 8च्या अगोदर जेवण करून भांडे वगैरे क्लीन करून संध्याकाळी 8:30 ते 9 वाजता जर खाली फिरायला गेलं तर अर्धा तास फिरून आपण 10 पर्यंत वरती येऊन मग ती सुद्धा लवकर झोपून जाते. तर ती उठन, त्याच्यामुळे स्वयंपाक पटकन करून घेते. खराब होतो, त्याच्यामुळे आता माझं रात्रीचे भांडे वगैरे क्लीन करायचं झालेलं आहे. आणि आरोही म्हटले इडली खायची म्हणून मी तांदूळ धुवायला घेतलेले आहेत. दूध इकडे तापाय ठेवलेलं आहे. सो आता पटकन मी तांदूळ भिजू घालते. आणि आरोहीचं तिकडं होमवर्क चालू आहे. त्याला झोप पण आलेली आहे, कंटाळा पण आलेला आहे. 10:20 झालेत. हे गेलेत खाली फिरायला. म्हटलं मी आता आज हिचा अभ्यास घेते, त्याच्यामुळं तर 24 फेब्रुवारीला आमच्या लग्नाची अॅनिव्हर्सरी असते. 7 वर्ष संपून 8 वर्ष लागलेलं आहे, पदार्पण केलेलं आहे 8 वर्षामध्ये. बरेच वेळेस चॉकलेट केक, पायनॅपल केक, वेगवेगळ्या फ्लेवरचे केक मी करतच असते. तर ह्यावेळेस म्हटलं चला एक न्यू बटरस्कॉच केक करावा. आणि बटरस्कॉचची जी चिक्की असते ती मी घरीच बनवली होती, एकदम सोपी असते. ते सुद्धा मला शूट नाही करता आलं त्या दिवशी, त्याच्यामुळे पटकन केलं मी. आणि मस्त बनवलं, सगळ्यांना आवडलं, छान स्वतःसाठी केलता. त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो लग्नामध्ये. काय झालं ते तुम्ही नक्की बघा. या मंगलमय प्रसंगी संपूर्ण कार्यक्रमाचं निवेदन ज्यांनी केलं ते आमचे परममित्र सन्माननीय विठ्ठलराव पवार सर. आपलेही बिलारे आणि हवळे पाटील परिवारातर्फे मनपूर्वक सहर्ष स्वागत. आपल्याला या ठिकाणी सन्मानित केलं जातं. झाडाला आग लागली परिवारांच्या वतीनं सन्माननीय विठ्ठलराव पवार सर आपलं या ठिकाणी सन्मान होतो. तेच अहो फटाक्याने गंज पेटेल, कृपया पलीकडे गवत पलीकडे गवत पेटलं. कृपया जवळची जी गाडी आहे ती कृपया गाड्या काढा. इथं लवकर ज्यांच्या गाड्या आहेत त्यांनी कृपया त्या ठिकाणी जायचं आहे. चला तेच ना, गाड्या आपल्या आहेत का तिकडे? कृपया आपल्या गाड्या बाजूला पार्क करा, संबंधितांना विनंती आहे. बघा इकडे फटाके, अयो भरपूर गवत पेटले यार. ठीक आहे, तिकडे पलीकडे पण पेटलंय ना. देखा आपने लापरवाही का नतीजा है. फटाके बंद करा म्हणून आता. त्या ठिकाणी तेच ना, मग भरपूर पेटले, गंज पण आहे तिकडे. आग विझवायची आहे. गवत पेटले, झाड पेटले, ते गंज आहे ना तिकडं पलीकडे. इकडे लग्न लागलं छान मस्त पैकी. तिकडं फटाक्यामुळं गवत पेटलं. पूर्ण वेडिंग लुक. अरू
सो शाळेत मातृपितृ दिवस साजरा केला होता आणि माझा पहिलाच अनुभव होता. खूप छान वाटलं आणि सगळ्या पॅरेंट्स आले होते. मुलांचं पूजन केलं, मुलांनी आईवडिलांचं पूजन केलं. काही पिक्चर्स घेतले होते, सो ते मी तुमच्याशी शेअर करते. आय होप आजचा व्हिडिओ आवडला असेल. आवडत तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. वॉचिंग फॉर मोर व्हिडिओज. बाय बाय.